टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार रोहित पाटील आपल्या बरोबर आहेत। रोहित पाटील जी, विरोधक आंदोलन करतात, तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झालेला आहात। खरं तर सातत्यानं तुमचा आरोप आहे की जुन्याच योजना ज्या आहेत त्या नव्याने अर्थसंकल्पात आलेल्या आहेत, फक्त त्याच्यामध्ये काही थोड्याफार बदल झालेले आहेत त्या सगळ्या। आता बाहेर येतील, योजना कल्याणकारी आहेत म्हणून सांगतील, राज्यातल्या सगळ्या घटकांना न्याय दिलाय म्हणून सांगतील, पण आपण एकूण जर बजेटचं भाषण ऐकलं तर बजेटच्या भाषणामध्ये राज्याच्या तरतुदींच्या संदर्भापेक्षा चांगल्या कविता जास्त केल्या होत्या असं आम्हाला बघायला मिळालं, ऐकायला मिळालं। कुठल्याही पद्धतीचं आर्थिक नियोजन नाही, कुठल्याही डिपार्टमेंटला ओव्हरड्यू क्लिअर करण्यासंदर्भातलं सुद्धा बजेट हे सरकार देऊ शकत नाही आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना, राज्यातल्या बहिणींना फसवणारं हे सरकार आहे। आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस लागून राहिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांसाठीची योजना, आज गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांचे अनुदानं राहिलेली आहेत, शेती अवजारं असतील यावरच्या अनुदान राहिलेली आहेत, दुग्ध विकास असेल, फलोत्पादन असेल, या विभागाला एकूण मिळून 690 कोटी रुपये दिले गेलेले आहेत, म्हणजे दुधाचं अनुदान यामध्ये कुठं गृहीत धरलेलं नाहीये। एकूण जर बघितलं तर एक चित्र निर्माण केलं जाते, त्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती नाही हे आजच्या बजेटमधून सिद्ध होते। खरं तर एकीकडे शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत, मात्र साखर कारखान्यांना देण्याकरता या सरकारकडे पैसे आहेत का, असा सवाल उपस्थित होतोय। हे धनदांडग्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं नाही हे सांगणारं हे बजेट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।